नमस्कार. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य विरचित गंगा स्तोत्रातील दुसरा श्लोक आज आपण पाहू. भागीरथी सुखदायिनी मातस्तव जल महिमा निगमे ख्याता नाहं जाने तव महिमानं पाहि कृपामयी मामज्ञानम्. हे भागीरथी, गंगेचं एक नाव आहे भागीरथी. आपल्याला माहिती आहे राजा भगीरथ, प्रभू श्री रामचंद्रांच्या पूर्वज जो राजा भगीरथ याने अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सर्व देवांना प्रसन्न करून घेतलं, त्रिदेवांना प्रसन्न करून घेतलं, ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्यांना प्रसन्न करून गंगेचं पृथ्वीवर अवतरण केलं. सर्व गंगा अवतरणाची कथा आपल्या सर्वांना माहितीच आहे. विष्णूच्या पायाला स्पर्श करणारी जी विष्णुपदी गंगा ती पृथ्वीवर आली आणि भगवान शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण केली आणि त्यानंतर भगीरथाबरोबर ती प्रवाहित झाली. भगीरथाचा रथ पुढे आणि गंगेचा प्रवाह मागे, असं करत करत आश्रमात येऊन सगरपुत्रांचा उद्धार झाला. ही सर्व कथा आपल्याला ज्ञात आहेच. म्हणूनच ह्या भगीरथामुळे गंगा पृथ्वीवर आली, म्हणून गंगेला भागीरथी असे म्हणतात. तर हे भागीरथी, तू सुखदायिनी आहेस, तू सुख देणारी आहेस. तुझा जलमहिमा म्हणजे तुझ्या जळाचं जे महात्म्य आहे ते वेद आणि शास्त्र, 4 वेद आणि शास्त्र, 6 शास्त्र, पुराणे यांनी अतिशय उत्तम प्रकारे वर्णन केलेलं आहे तुझा महिमा. परंतु न अहम जाने तव महिमानम. वेद पुराण शास्त्र यांनी जरी तुझा महिमा वर्णन केला असला तरी न अहम जाने तव महिमानम, तुझा महिमा मी जाणू शकत नाही. हे कृपामयी मम अज्ञानम पाही. पाही पाही असा शब्द आहे, म्हणजे रक्षण कर, रक्षण कर. कोणाचं रक्षण कर? जो मी अज्ञानी आहे, अज्ञानी मी बालक आहे तुझा, तर हे कृपामयी गंगे तू माझे म्हणजेच या अज्ञानी बालकाचे रक्षण कर. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गंगे भागीरथी.